फुकट देणं ते फुकट देणं ही सवय खूप खराब लावलेली आहे. की आम्हाला हमी भाव द्या. सरकारची धोरणं त्याला जबाबदार आहेत. जनतेच्या हातात निवडणूक येते. तुम्ही इतका दवाखाना बांधत नाही. आमदार नुसता निवडणुकीपुरता येणारा आणि जाणारा नसावा. तेच आमदार तेच आमदार. आमदार नुसतं आपलं स्वतःच बघायचं का? तुम्ही सत्तेत असताना सत्तेत असले कामं होत असतात. इथं आता चौरंगी लढत आहे. स्पर्धेतनं विकास झाला पाहिजे. तर रस्त्याची सुधारणा झालेली नाही. फाईट ही 100% होणार. पाऊस खूप पडतोय तरी पण पाण्याचा प्रश्न. महाविकास आघाडीकडे नाहीये आणि महायुतीकडे बी नाही. धरण उशासीन कोरड घासायची. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. नुसतं म्हणायला आहे. आम्हाला भीक नकोय. लाडक्या बहिणीचे पैसे आले का? महाविकास कोणाला आघाडीकडे जायचं की महायुतीकडे जायचं ते जनता ठरवेल. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा जो आपला महाराष्ट्र दौरा आहे हा आपला सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. आणि आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय, तिथल्या मतदारांशी बोलतोय, नागरिकांशी बोलतोय, मान्यवरांशी बोलतोय, काही नेते भेटले तर नेत्यांशी बोलतो. आणि आमदार नेमका कसा असावा आपण हे जाणून घेतो. याचं कारण आहे गेल्या 75 वर्ष म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याकडं म्हणजे एक विधानसभेची निवडणूक नाही, अशा खूप साऱ्या निवडणुका होतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, लोकसभेची निवडणूक होते, विधानसभेची होते. पण आपण कधीच हा विचार करत नाही की आपला लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे. ती वेळ आहे, कारण त्याच मुद्द्यांवरती आपण चर्चा करतोय. तेच मुद्दे निवडणुकीमध्ये चर्चेला येतात आणि त्याच मुद्द्यांवर किती दिवस आपण आता निवडणुका लढवणार. म्हणून आपले लोकप्रतिनिधी हे अतिशय चांगले असले पाहिजेत, सुज्ञ असले पाहिजेत. त्यांना दूरदृष्टिकोनातून विचार करता आला पाहिजे. या मतदारसंघाचा विकास करण्यासाठीचं नियोजन त्यांना करता आलं पाहिजे. आणि याच संदर्भात आपण आज भोर विधानसभा मतदारसंघामध्ये इथल्या नागरिकांशी आपण बोलणार आहे. काय म्हणतात नागरिक ते समजून घेऊयात. या माझ्यासोबत तुम्ही. आम्ही आमदार कसा असावा हे जाणून घेतोय. कोण असावा हा विषय नाही, आमदार कसा असला पाहिजे. काय होतंय त्याच मुद्द्यांवरती आपण निवडणुका गेली अनेक वर्ष लढतो. आपल्या वडिलांच्या काळातही त्यांनी मतदान केलं, आपणही करतोय, उद्याची पिढी करेल. प्रश्न तेच आहेत. आपण सभांना गेलो तर तेच मुद्दे, तेच आश्वासन आहेत. आपण प्रतिनिधी जो निवडणार आहे आपला लोकप्रतिनिधी, आणि आमदार हा घटक जो आहे तो लोकशाही व्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे. म्हणजे इतर सगळ्या लोकप्रतिनिधींच्या तुलनेमध्ये आपल्या राज्याचं धोरण ठरवताना आपल्या इथला विकास असेल, मतदारसंघाचा विकास असेल, शिक्षणाचं धोरण असेल, इथलं आरोग्य धोरण असेल, व्यापार, उद्योग, रोजगार, हे सगळे प्रश्न आहेत आणि ते रोज आपण भेडसावतो. आपल्याला ते सगळे प्रश्न भेटतात. पण आपण कधीच विचार करत नाही की आपला प्रतिनिधी कसा असला. काय वाटतं तुम्हाला, आपला आमदार कसा असला पाहिजे? आता तुम्ही जे मला विचारलेले प्रश्न हे खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. आमदार कसा असावा हा सगळ्यात महत्वाचा मुद्द्याचा प्रश्न आहे तुमचा. तर आमदार असा असावा तरुण तडफदार नेतृत्व, जेणेकरून तो तळमळीने त्यांनी त्याच्या भागाचा विकास करणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात महत्वाचा मुद्दा असा राहील माझा की तेच आमदार. प्रत्येक आमदाराला 5 ते 10 वर्ष संधी दिली पाहिजे जनतेने. पुन्हा आमदाराला संधी देणं म्हणजे तुमच्या भागाचा विकास म्हणजे मागे ठेवणं असा प्रकार आहे. आणि हा आपल्याच म्हणजे इथं बोरवेल्ल्यासाठी मी बोलत नाही, अख्ख्या महाराष्ट्रात हा प्रकार घडला पाहिजे की नवीन लोकांना संधी दिली गेली पाहिजे, स्पर्धा झाली पाहिजे, त्यातून स्पर्धेतनं विकास झाला पाहिजे. मला सांगा, आता तुमची बोरचा विषय तुम्ही काढलात ह्या निवडणुकीचा. इथं आता चौरंगी लढत आहे. म्हणजे 2 उमेदवार तर पक्षाचे आहेत. एक महाविकास आघाडीकडून थोपटे आहेत जे आता त्यांनी ऑलरेडी हॅट्रिक विजयाची केली, 4थ्यांदा ते पुन्हा निवडणुकीमध्ये आहेत. शंकर मांडेकर आहेत ज्यांचंही आव्हान मानलं जात आहे. ते अजित पवार गटाकडून आहेत, महायुतीकडून. आणि 2 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. एक म्हणजे कुलदीप कोंडे आहेत, दुसरे किरण दगडे आहेत. आणि ह्या चौघांमध्ये फाईट होईल असं चर्चा आहे लोकांमध्ये. नेमकी काय परिस्थिती आहे? नाही ना, तुम्ही म्हणताय तशी खरी परिस्थिती आहे. चौघांमध्ये चौघेही उमेदवार एकदम म्हणजे असे तडफदार आहेत, कोणही कमी नाहीये त्यात.
एकदम तडफदार होईल आणि फाईट आहे 100% होणार आहे. सगळे जे उमेदवार आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. अगदी एकदम म्हणजे मनापासून अगदी ते लोकांवर जनतेवर प्रेम करणार आहेत आणि फाईट ही 100% होणार आहे. आता अगदी आमचे विद्यमान आमदार असू द्या किंवा प्रतिस्पर्धी आता जे काही उमेदवार आहेत ते सुद्धा सगळे उमेदवार चांगले आहेत. आता बोरवेल्ल्याचा जर विषय आपण विचारात घेतला तर थोडासा डोंगराळ, म्हणजे पाऊस खूप पडतोय तरी पण पाण्याचा प्रश्न असलेला असा हा प्रदेश आहे. शिवाय पुण्यापासून जवळ आहे, निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणात असलेला हा भूभाग आहे. काय नेमके इथं प्रश्न वाटतात किंवा इथं कुठल्या प्रकारचे विकास प्रकल्प व्हायला पाहिजेत की जेणेकरून इथल्या भूमिपुत्रांना उद्याचं भविष्य हे उज्ज्वल असू शकतं? आता तसे आमच्या इथं पाहिले तर इंडस्ट्रियल नाहीये. बोरवेल्ला मुळशीमध्ये तर मुळशीमध्ये तरी थोड्या प्रमाणात इंडस्ट्रियल आहे, पण बोरवेल्ल्यात तर अजिबात नाहीये. आणि त्यातून सुद्धा बोरवेल्ल्याला अशी संधी आहे की पर्यटनातून रोजगार मिळण्यासाठी खूप संधी आहे चांगली. तर तो जर पर्यटनाचा विकास झाला तर खूप मुलांना म्हणजे तरुणांना रोजगार मिळेल अशी संधी आहे. आणि त्याकडे ह्या प्रतिनिधी जो कोणी येईल प्रतिनिधी त्यांनी खूप लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी गरजेचं वाटतं तुम्हाला लक्ष? माझ्यासोबत आणखी काय नागरिक आहेत, काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा आपले ना जनतेची सेवा करणारा असावा. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी आहे. इथं 2 किल्ले आहेत भोर तालुक्यामध्ये, एक तोरणा आणि वेल्ल्याला राजगड. पण म्हणावं असे बघा गेलं तर रस्त्याची सुधारणा झालेली नाही. रस्ते 2 पदरी व्हायला पाहिजेत ते नाही. अडचण भरपूर आहे. तुम्ही म्हणता की डोंगराळ भरपूर पाण्याचा भाग आहे, पण संपूर्ण जमिनीला पाणी भेटत नाही. कॅनलचे प्रकल्प चाललेले आहेत ते पण पूर्णत्व नेलेले नाहीत. जमिनी लोकांच्या ह्यातल्या गेलेले आहेत. भोर वेल्ला तालुक्यात धरण हितलंय आणि पुनर्वसन पण हितच केलेलं आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की बाबा धरण उशाशीन कोरड घाशाशी अशी तरा झालेली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा पाणी आम्ही म्हणतोय की बाबा पुरंदरला नेण्याचं चाललेलं आहे. तर ते पुरंदर नेण्याचा तर पहिला ओपन कॅनल होता वरून, तर तो त्यांनी बंदिस्त खालनी चालवलेला आहे आणि सायपन पद्धतीने ते म्हणतात पाणी तुम्हाला देऊ. तर आमचं असं म्हणणं होतं की उलट पाणी तुम्ही कसं काही नदीच्या दिशेने वर डोंगराकडे चालवले, तर तेच पाणी डोंगराच्या दिशेने खाली यायला पावतं. पण हे चुकीच्या मार्गाने तसं बघायला चालवलेलं हा प्रकल्प आहे. भरपूर अशा अडचणी आहेत या भागामध्ये. हा भागामध्ये सगळ्यात जास्त पिकणारा म्हणजे तांदूळ आहे. भाताचं पीक येतं, पण या भाताच्या पिकाला म्हणावा असा दर आहे. कुठल्या प्रकारचे तांदूळ पिकतो? इंद्रायणी. ज्याचा वास आणि खाण्यासाठी खाल्लं गेलं. बाजारपेठ म्हणून ही नसरापूर घोषित आहे तांदळाच्या बाबतीत, पण म्हणावं असे रेट येत नाहीत. त्याचं मार्केटिंग करण्यामध्ये कुठंतरी आपण कमी पडलोय. मार्केटिंग कमी पडलोय असं मानल्याचं मध्य नाही. इथले जे प्रशासन आहे, जे मॉल वगैरे व्हायला पाहिजे, बाजारपेठा व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीच्या. तेच ना, म्हणजे याचं मार्केटिंगचाच हा भाग आहे. म्हणजे आज आपण बघा, म्हणजे साधारण 15 वर्ष जर मागे गेलो आपण, तर ढाब्यांचं प्रमाण तसं कमी होतं 15-20 वर्षापूर्वी. आता ढाबे खूप झालेत, प्रत्येक ढाब्यावरती इंद्रायणी मिळतो. म्हणजे इंद्रायणीचा खप वाढलाय. आता सोशल मीडियावरती जाहिराती येतात, आमच्याकडे ओरिजिनल इंद्रायणी मिळेल. म्हणजे हे कुठंतरी मार्केटिंग आणि त्याला पायाभूत सुविधा मिळण्याची गरज वाटते का? नक्कीच मिळालीच पाहिजे पायाभूत सुविधा. कारण आता बघायला गेलं तर रोजंदारीचा जर बघितले, खताचे बघितले तर प्रचंड प्रमाणात भाव वाढलेले आहेत. पण तोच रेट म्हणजे चालत चाललाय. त्यात वाढ अशी म्हणा होत नाही. तुम्ही बघायला गेलं तर बासुमतीचे रेट 100च्या पुढे आहेत. मग इंद्रायणी कमीत कमी 70 रुपयाच्या तरी प्लस विकला गेला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. का 70 का, म्हणजे 100च्या पुढे का नाही? इतका चांगला तांदूळ आहे. म्हणजे दिसण्यावर जाऊ नका, खाण्यावर जा. म्हणजे आपण अशी जाहिरात केली तर अशी जाहिरात केली, पण मागणार आहेत ना शेतकऱ्याला मागत नाही. पॅकिंगचं बघितलं, काय बघितलं तर आहे ना, चप्पल माणूस आहे ना शोरूम मध्ये घेऊन जातो, त्याचं बार्लिंग करत नाही, पण शेतकऱ्याच्या बाजाराचा भाव केला जातो. हीच वस्तुस्थिती ही बदलण्यासाठीच पायाभूत सुविधांची गरज आहे. अतिशय चांगल्या बोला ना. आणि आता जे काही महायुतीचे किंवा महाविकास आघाडीचे काही जाहीरनामे आहेत, त्यांचे अजेंडा आहेत, तर कुठल्या अजेंडात विकासाचे मुद्देच वाटत नाहीयेत. मी हे फुकट देईल, मी ते फुकट देईल, मी शेतकऱ्यांना लाईट फुकट देईल. अहो, शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत, ह्या गरजेचं आहेत. फार महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित. या ना तुम्ही इथं जवळ या. दोघांशी मी बोलतो.
तुम्ही चांगले आमचा- मुद्दे मांडतात मी म्हणजे स्वतः- वस्तुस्थिती तुम्ही स्वतः मांडता. शेतकरी एक मिनिट, आहे. ह्यांचं मी पूर्ण करतो आणि मी तुमच्याकडे येतो. मूलभूत सुविधा शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. हे फुकट देणं ते फुकट देणं ही सवय खूप खराब लावलेली आहे. आज महिलांना हे देणं, आता रोजगारांना, अहो तुम्ही रोजगार निर्माण करून देणं गरजेचं आहे. विकासाचे मुद्दे महाविकास आघाडीकडे नाहीये आणि महायुतीकडे बी नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणलं तर व्यापाऱ्यांना वेठीस धरलं जाते ह्यामध्ये सगळ्यात जास्त. तुमचा लाईट बिलचा भार असू द्या, जीएसटीचा भार असू द्या, ह्या सगळ्यात व्यापारी भरडला जातोय आणि सगळ्यात मध्यमवर्गीय व्यापारी जास्त भरडला जातोय. कशा प्रकारे? हेच लाईट बिलाचे वगैरे सगळे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. जे लाईट बिल आमच्याकडे एक 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी 3 महिन्याला लाईट बिल यायचं, ते यायचं 500 700 किंवा 400. आज ते महिन्याला 1500 2000 रुपये लाईट बिल येत आहे. म्हणजे हे बदल झाले. इकडे फुकट द्यायचं आणि इकडे वसूल करायचं. हा तेच प्रकार चालू आहे ना. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? रोजगार निर्माण केला पाहिजे ना. महाविकास आघाडीचेही तुम्ही अजेंडा घ्या आणि महायुतीचाही अजेंडा घ्या. काही त्या अजेंडात दम नाहीये. गेले 3 दिवस झाले मी न्यूज चॅनलला त्यांचे अजेंडा आहेत. सगळं फुकट. फुकटचा विषय आज त्यांनी हे त्यांनी केलाय. गरजेच्या 2च गोष्टी फ्री लोकांना देणं गरजेचं आहे की तुमचं आरोग्य आणि शिक्षण. ह्या 2 गोष्टी लोकांना जर त्यांनी काळजीपूर्वक फ्री दिल्या पाहिजे. अतिशय महत्वाचा विषय तुम्ही बोलला. जे फुकट द्यायचंय ते देत नाहीत आणि जे नकोय ते देत आहेत. बरोबर, अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला आणि फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. तुमचं काय? आम्ही शेतकरी आहे इथले या भागातले, पण शेतकऱ्याला एकच म्हणणं आहे की आम्हाला हमी भाव द्या. बाकीचं काय फुकट नाही दिलं तरी चालेल. आता तुम्हाला सांगतो की सोयाबीनचे रेट 40 रुपये रेट चाललेला आहे आणि तेलाच्या रेटा मागं डब्या मागं 300 रुपये वाढवलेत. पर केजी मागं 25 रुपये जास्त चाललेले आहेत. मग कच्च्या मालाला तर तुम्ही हमी भाव दिला पाहिजे ना, तर तो दिला जात नाही शेतकऱ्याला. शेतकऱ्याला लाईट ही वेळेवरती दिली जात नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, नुसतं म्हणायला आहे काय. एकीकडं काय होतंय, सरकार म्हणते तुमचं लाईट बिल माफ केलं, बघा झिरोचं बिल आलं का, पण इकडं लाईटच नाही. आणि झिरो बिल आले तर अजून झिरो बिल आहेत ना. एचपीचे जे नदीवले एचपीच्या मोटर आहेत आमच्या 5 एचपीच्या ह्याच्या त्याच्या नुसतं घोषित केले, पण ती वाटप केलेली नाहीये अजून. अतिशय महत्वाचे विषय तुम्ही मांडलेले आहेत. आणखी काय नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. या बाहेर या, तुमच्याशी बोलूया. अधिक चांगले मुद्दे हे मांडतील आपल्या बरोबर. या इथं. आम्ही आमदार कसा असावा याविषयी बोलतोय. काय वाटतं, कसा आमदार असला पाहिजे? आता आमचे आहेत संग्रामदादा थोपटे, त्यासारखाच आमदार असा. का बरं? अतिशय संवेदनशील आणि तळागाळामध्ये पोहोचलेला नेता आहे. जरी सुरुवातीला वारसा हक्काने जरी ते निवडून आले असले तरी पण त्यांनी गेले 15 वर्ष त्यांचं कार्यकर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामधील सर्वात भौगोलिक दृष्ट्या मोठा असणारा हा मतदारसंघ आहे. 2000 किलोमीटर पेक्षा जास्त मोठं गावं फिरायची म्हटलं तर परिसर आहे. 550 ते 600 गावं या मतदारसंघामध्ये आहेत आणि अत्यंत डोंगरी दुर्गम असा परिसर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ज्या भागात पडतो तो हा परिसर आहे आमचा. बरोबर, तुम्ही फार चांगल्या मुद्द्यावरती आलेला आहे. पाऊस खूप पडतोय काय, पण इथं परत पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. हे प्रश्न का सुटत नाही? दुसरी गोष्ट, या ठिकाणी म्हणजे काही लोकांनी उपस्थित केलेले हे विषय, इथे इंद्रायणी तांदूळ फार मोठ्या प्रमाणात पिकतो, ज्याला खूप मागणी पण आहे, परंतु पायाभूत सुविधा नसल्यामुळे भाव मिळत नाही, चांगली बाजारपेठ त्याला मिळत नाही. याच्यासाठी प्रयत्न का होत नाही, किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ठीक आहे, तुमचं मत मला समजलंय, पण इथले प्रश्न आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे? ज्या ठिकाणी साहेब उभे आहे त्याच्या समोरच बाजारपेठ आहे आणि महाराष्ट्रातली सर्वात जुनी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हापासून होते तेव्हापासूनची ही बाजारपेठ नसरापूर बाजारपेठ आहे आणि इथं तांदळाचा खूप मोठा बाजार या ठिकाणी भरतो. परंतु आता पॅकेजिंग आणि ह्या प्रक्रियेमध्ये खुला जो माल आहे तांदूळ हा घेण्यावर ग्राहकांचं भर नाही. मॉल सिस्टीम आलेले असल्यामुळं या ठिकाणी शेतकरी तू ग्राहक अशा स्वरूपात विक्री व्यवस्था करण्याची निश्चित स्वरूपात गरज आहे आणि त्या प्रमाणात त्यासाठी आमच्या आमदारांनी पावलं उचललेली आहेत. आपण जिथं उभे त्याच्या पाठीमागं तांदळाची मोठी म्हणजे बोरवेल्ला मुळशी हा सगळा हा विधानसभा क्षेत्र आहे, म्हणजे तर हा अतिशय निसर्गाचं वरदान लाभलेला हा परिसर आहे. तर इथं पर्यटन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. काही प्रमाणात ते वैयक्तिक लेवलला काही लोकांनी ते डेव्हलपही करत आणलेलं आहे, परंतु एक धोरण म्हणून पर्यटनाचा जो विकास केला ते मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. त्यासाठी काय केलं पाहिजे? निश्चित स्वरूपात त्यासाठी ज्या आपण रस्त्यावर उभे आहे हा रस्ता इथून सरळ कोकणामध्ये जातो
आणि हा वेल्हे तालुका राजगड तालुका जिथं संपतो तिथं नरवीर तानाजी मालुसरे घाट आहे, तिथून बोर्डी शेवते मार्गे त्या ठिकाणी बिरवाडी महाडला उतरायच्या रस्त्याचं काम आता युद्ध पातळीवर चालू आहे. येत्या 1 वर्षामध्ये तो रस्ता नागरिकांसाठी खुला होईल. या व्यतिरिक्त एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की भोर वेल्हा किंवा भोर राजगड आणि मुळशी या 3 तालुक्यामध्ये जी धरणं आहेत त्या धरणातून महाराष्ट्राच्या जवळजवळ इथून 290 किलोमीटर परिसराला पंढरपूर मंगळवेढ्याच्याही खाली आम्ही पाणी देतो, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु आमचा शेतकरी निश्चित स्वरूपात वंचित आहे, कारण सरकारची धोरणं त्याला जबाबदार आहेत. निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला बाजारपेठा उपलब्ध नाहीत, शेतीमालाला हमी भाव नाही. आम्हाला भीक नको आहे, आमच्या मालाला हमी भाव पाहिजे. तुम्ही 1500 दिले, 1200 दिले, 2000 दिले हे नको आहे आम्हाला. आज सोयाबीन आमचं 60 रुपये किलोचं तुम्ही 38 रुपये किलोवर आणून ठेवलं. अक्षरशः परवा एक शेतकरी ढसा रडला, वयस्कर शेतकरी होता, 50 पोती सोयाबीन झाली. साहेब मला म्हणला 38 रुपयांनी घालून मला परवडत नाही, मला काय राहत नाही त्याच्यात. तर धोरणांमध्ये बदल होणं गरजेचं आहे. कुठंतरी धोरणांमध्ये बदल झाला पाहिजे असं नागरिक म्हणतात. आणखी नागरिकांशी आपण बोलूयात, जाणून घेऊयात त्यांना नेमके काय वाटतंय, आमदार कसा असला पाहिजे. इथं भाजी घेऊन आहेत मावशी, इथं स्थानिक वांगी आहेत, काकडी आहे. काय मावशी, कशी मिरची पण टोमॅटो पण आहे, कसं चाललाय बाजार? कसं चाललाय बाजार? काय चालायचंय आता 20, 10, 15 परवडतंय का? आता नाही परवडून करता काय आहे? का बरं? मग आता कसं काय करायचंय? आता टाकून देता येत नाही, कसं काय ना, लुटलं पाहिजे ना. हा? हे लाडक्या बहिणीचे पैसे आले का? माझं नाही झाले. तुमचं नाही झालं, वयात नाही बस. घरात कोणाला मिळाले का? हा? घरात तुमच्या कोणाला मिळाले का? मिळाले सुनायला. काय वाटतं ते याच्याबद्दल? आता काय वाटायचे, आता बंद झाले. बंद झाले? नाही, ते महायुतीवाले म्हणतात ना बंद नाही, सुरू होणार आहे परत. होय, मग काय माहित आता आपल्याला. काय नाही, मी रोज उठून इथे म्हणले आपल्याला काय कळणार आहे. काय वाटतं आता, महायुतीचं सरकार होतं त्यांनी सुरू केलं, महाविकास आघाडी म्हणते आम्ही अजून वाढवून देऊ. हे फुकट पैसे आलेले चालतात का, हे तुमच्या शेतीमालाला भाव मिळालेला चालतो? काय पाहिजे तुम्हाला? भाव मिळाल्याला चालतो, फुकट पैसे नको. मग आता काय, सगळे करते आणि तीच आपण करणार. आता आपण काय एकटीशी काय करणार? नाही, तुमचं काय मत आहे? हे फुकट 1500 2000 आलेले पाहिजेत का, ह्याला भाव जो मिळाला चांगला तो पाहिजे? काय पाहिजे? मग शेच पाहिजे. शेतीला मिळालं 2 रुपये तर फायद्याचे. काय इथं तुमच्या समस्या काय आहेत? काय वाटतं इथं विकास झालाय, विकास नाही झालाय? आता होतो न होतो काय, आता ह्याच्यावर सुद्धा आहे ना माणसाच्या गरजेवर. ज्याला लागन ती घेईन, नाही लागन ती चाललं मोर. सगळी सारखे आहेत, कोणी श्रीमंत कोणी गरीब. आता आपल्यासारख्याला हे केलंच पाहिजे ना. नाही 2 रुपये मिळालं तर शेतात आलं, वार गेलं, एखादं पीक आलं भांडवल येते. भांडवल नसल्यावर बसला घरात. घर खर्च भागतोय का? आता कसं तरी भागावलाच पाहिजे ना. कसा तरी भागवला पाहिजे म्हणतायत मावशी. काही नागरिक आहेत इथं, आपण त्यांच्याशी बोलूया. काय वाटतं, आमदार कसा असला पाहिजे? आमदार कामं, जनतेची कामं केली पाहिजेत, कामं झाली पाहिजेत. आणि आता आपण बघितलं बोर विधानसभेत तर म्हणजे रस्त्याची खूप परिस्थिती बेकार आहे. इकडे गेलो ना तुम्ही, वेल्हा साईडला जा, बोरमध्ये जा, रस्ते चांगले पाहिजेत. ते रस्त्याचं खूपच बिकट अवस्था आहे. आणि लोकांना रोजगाराची संधी जी असायला पाहिजे ती खूपच दयनीय अवस्था आहे. म्हणजे आज मुंबई असू द्या, पुणे असू द्या, अशा ठिकाणी लोकांना जावं लागते, रिक्षा चालवावं लागते, कुल्फी करावं जायला लागते बाहेर. असं म्हणजे तुम्हाला काय वाटतं, काय इथं होऊ शकतं म्हणजे रोजगार निर्माण होऊ? रोजगार आता बघा तुम्ही, या ठिकाणी राजगड किल्ला आहे, तोरणा किल्ला आहे, हे महत्वाच्याकडे रायरेश्वर आहे बोरमध्ये. तर हे त्यांचं पर्यटन हे वाढू शकतं, खूप वाढेल. त्यासाठी काय केलं? चांगले रस्ते झाले पाहिजे. इकडे आमचा जो माड रस्ता आहे जो आता तो झाला, काम चालू आहे म्हणतात. चालू आहे, पण तो लवकरात लवकर झाला पाहिजे. त्याच्याने काही लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळेल असं होईल. आणि एखादी मोठी इंडस्ट्री आली पाहिजे, मोठी कंपनी एखाद्या आल्या पाहिजेत. असं झालं तर लोकांना तर रोजगार मिळेल. हा महत्वाचा मुद्दा आहे. शिक्षण, आरोग्याच्या काय व्यवस्था आहे? आरोग्याचं बऱ्यापैकी आहे, पण जे असायला पाहिजे तितक्या पद्धतीत नाहीये. म्हणजे तितकं नाही. आता काय परिस्थिती इथं? 4 जण उमेदवार आहेत, तगडे आता जनता ठरवेल.
जनतेच्या हातात निवडणूक येते. काय जनता काय ठरवते? ठरवेल आता जनतेच्या काय मनात जे आहे जनतेच्या मनात ते काय? 23 तारीख आहे ना मला वाटतं 23 नाही तारीख नाही 23 तारखेला निकाल आहे, 20 निकाल आहे. तारखेला मतदान करायचं. 20 तारखेला लोक ठरवतील कोण महाविकास कोणाला आघाडीला आणायचं? जायचं की महायुतीकडे जायचं ते जनता ठरवेल. दोन अपक्ष बी आहेत. अपक्ष पण आहेत ना, अपक्ष पण आहेत. काय दोन सध्या कुणाचं पार्ट जड वाटत? नाही तसे 2 तुल्यबळ उमेदवार आहेत, तसं सांगणं उचित नाहीये. फाईट होईल. फाईट होईल. फाईट होईल. काही नागरिक आहेत अजून आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया. काय दादा काय वाटतं, आमदार कसा असला पाहिजे? आमदार चांगला असावा, जनतेचे काम कराव्यात, गोरगरिबांना सहाय्य कुठली करावं. कुठली कामं करावी? काम हे असे की नसरापूर आमचं मोठं गाव आहे, तर नसरापुरात मोठा दवाखाना पाहिजे. दवाखान्याकरता जागा आहे, तुम्ही का दवाखाना बांधत नाही? किंवा रस्ता आहे, रस्ता बी केला पाहिजे. आमच्या ह्या नायगाव देगाव रस्ता आमचा कधीच पडलेला पुलाचं काम ते अपुरं आहे, किती वर्ष झालं त्याच्याकडे कोण लक्ष बी द्यायना. आमदार नुसतं आपलं स्वतःच बघायचं का? गावाचं जनतेचंही बघितलं पाहिजे ना. जनतेचं पण बघितलं पाहिजे. काय वाटतं दादा तुम्हाला, आमदार कसा असा? आता सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आमदार कसा असावा की आता काय काय ठिकाणचे रस्ते म्हणा खराब झालेले आहेत. आता एक गराडे खिंड ते बऱ्याच वर्षापासून काम रखडलेले, ते काम बी पूर्ण व्हावं. म्हणजे जे कोण आमदार निवडून येतील त्यांना आमची हीच विनंती राहणार आहे की दुरुस्ती केली पाहिजे. दुरुस्ती केली पाहिजेत. आता नसरापूरचा म्हणजे ज्या वेल्हेमध्ये दवाखाना आहे ती सुविधा नसरापूरमध्ये नाही. वेल्हेमध्ये सरकारी कसा आहे आणि नसरापूरला त्या पद्धतीचा आहे का? तर असे बोरमध्ये सरकारी दवाखाना. नसरापूर हे जे गाव आहे हे बऱ्याच गावांना जोडले गेलेले मेन पॉइंट आहे. तर तिथं ज्यापर्यंत बोरमध्ये तसं दवाखाना आहे, वेल्ह्यामध्ये सरकारी दवाखाना आहे, गोरगरीब माणसं जनता त्यांची सर्वांची या ठिकाणी सोय झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. असं वाटतं बेसिक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या कशा असल्या पाहिजेत या संदर्भात ते बोलतायत. आणखी काय नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूया. काय वाटतं दादा, आमदार कसा असला पाहिजे? आमदार जनतेचा विचार करणारा असावा. जनतेचा विचार पण काय, म्हणजे लोक म्हणतात जनतेतला पाहिजे, जनतेचा विचार करणार पाहिजे, पण नेमका विचार काय? गोरगरिबांचा विचार केला पाहिजे. काय विचार केला? कामं केली पाहिजेत. आमच्या इथं बोर तालुक्यात वेल्हा तालुक्यात रस्त्याचे मोठे प्रश्न आहेत. तर रस्ता खूप खराब आहे, तुम्ही त्या रस्त्याची परिस्थिती बघा. इथं तरुणांचा मोठ्या समस्या आहे, तरुणांना रोजगार नाही. तर बरेचसे खूप प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवणारा असावा. आमदार नुसता निवडणुकीपुरता येणारा आणि जाणारा नसावा. तुम्हाला काय वाटतं, आमदार कसा असला? आमदार हे जनतेतलं काम करणारा आमदार असावा. सगळे लोक म्हणतात जनतेचा विचार करणारा पाहिजे, गरिबांचा विचार करणार पाहिजे, जनतेतला पाहिजे. ही कॉमन गोष्ट झाली, पण नेमके प्रश्न काय इथले? नेमके आता काय झालं माहितीये का तुम्हाला, सरकारवरती असणं आमदार ते निधी आणायला येतो. निधी म्हणजे हे यांचं वर्षाचं टार्गेट असतं, एवढा एवढा निधी येणार. म्हणजे आमचा बोरवेला मुळशी मोठा आहे म्हणजे नाही का, त्यामुळं निधी कुठं कुठं टाकायचं हे आमदाराला पण प्रश्न पडत असेल. त्यामुळे ना प्रत्येक गावातून किंवा रोडची समस्या असेल ही होत नाही त्यांच्याकडून. तर तुम्ही सत्तेत असताना सत्तेत असले कामं होत असतात. सत्ता आली की कामं तुमची झालीच म्हणून समजा. काय आता तुम्ही म्हणता कामं होतील, बरोबर आहे हा मुद्दा, पण काय व्हायला पाहिजे इथं? काय रोड बोर, वेल्हा, मुळशी ह्या तालुक्यांचं म्हणजे हा एक विधानसभा मतदारसंघ आहे, ह्याचं काय इथं काम केलं तर हे सगळे प्रश्न सुटू शकतात? काय लोकांना काय बघतं माहितीये का, दवाखाना वगैरे रोडचे व्यवस्थित असेल ना, रोड दवाखाना तर काय टेन्शन नाही इकडे. बाकी लोक काय कोण निवडून आलं तर कोण कोणाला काय रोजचं काय जेवण घालत नाही. पण हे जे आहे रोड बाबा तुमचं किंवा जे शाळा व्यवस्थित असते, हे लोकांची शेतकऱ्यांची कर्जमाफी वगैरे हे असेल ना, तर लोकांना जरा हे वाटणार. लोक बोलतायत मनापासूनच, पण एक गोष्ट लक्षात घ्या, पायाभूत सुविधा म्हणजे बोर, वेल्हा, मुळशी हा निसर्गाचं वरदान लाभलेला हा परिसर आहे. आणि इथं ऐतिहासिक किल्ले आहेत महाराजांच्या काळातले, आणि याच्यामुळं पर्यटन हा विषय अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होऊ शकतो. त्या माध्यमातून इथल्या स्थानिकांना रोजगार देखील मिळू शकतो. इथं देश विदेशातले पर्यटक येऊ शकतात, अशा पद्धतीचे इथली लोक बोलतात. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा तुम्ही मोफत द्या, बाकी काहीही मोफत नकोय असं लोकांचं म्हणणं आहे. कदाचित राज्यकर्ते ह्या सर्व पक्षांचे नेते याच्यावर कदाचित त्यांचं एकमत
कधी होणार आहे त्यांनाच माहिती, परंतु जनतेने जर मनात आणलं तर हे एकमत होऊ शकतं. आपला दौरा असाच पुढे होत राहणार आहे. आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी बोलणार आहे, त्यांची माहिती, त्यांची मतं, त्यांची भूमिकाही जाणून घेणार आहे. तुम्ही आमच्या सोबत राहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, भोर विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.